तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही जिथे हनुमानाचं नाव नाही किंवा हनुमानाचं मंदिर नाही, परंतु आपल्याच महाराष्ट्रामध्ये एक असं रहस्यमय कहाणी असलेलं गाव आहे की जिथे हनुमानाचं नाव घेणं पाप समजलं जातं, अशुभ समजलं जातं. नाही, ते मारुती नाव आमच्या गावात जमतच नाही. जरी दुसरा पाहुणा जरी आला मारुती नावाचा तर डायरेक्ट आडनावानी बोलायचं त्याला. ज्या गावामध्ये मारुती नाव कोणाचं ठेवत नाही, मारुती नावाची गाडी चालत नाही, मारुतीला कुठला ईद मान दिल्या जात नाही. अक्षरशः या गावामध्ये हनुमान नावाचा एकही व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही, हनुमानाचं मंदिर सुद्धा दिसणार नाही. हे लोक, या गावातील लोक एका दैत्याची किंवा राक्षसाची पूजा करतात. दुसरीकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं मंदिर कुठे सापडणार नाही. खूप सारं रिसर्च केल्यानंतर असं पण एक लक्षात आलंय, हनुमान नावाचा व्यक्ती जर या गावात आला, बाहेरून आलेला जरी माणूस असला आणि त्याचं नाव बदलावं लागतं, जर नाही नाव बदललं तर तो कमीत कमी 6 महिन्याच्या आत वेडा होतो लगेच. आज बी तो अनुभव आहे. मारुती नावाची गाडी किंवा मारुती कंपनीची गाडी जर ह्या गावात कोणी आणली, हा गाडी बंद पडली होती. हा गाडी बंद पडली, शिवाच्या पुढे गेली गाडी आणि त्या कोणाला लगेच सेट मारला, ऑटोमॅटिक चालू झाली. पाठीमागे गाडी आली होती, मारुती नाव होतं त्याच्यावर, पण ती गाडी बंद पडली, ती चालूच व्हायना. मग त्या माणसाला आम्ही सल्ला दिला की बाबा ही गाडी तुमची चालू होत नाही ना, तर तुम्ही आमच्या देवाला माफी मागा. मग त्या आल्यानंतर नारळ आणलं, उदबत्ती लावली, नारळ फोड, माफी मागितली, ती गाडी चालू झाली, ते गेली. एखादं भजन वगैरे जर देवाचं हे लोक गात असेल तर त्या भजनामध्ये सुद्धा हनुमान नावाचा उल्लेख होत नाही. हनुमानाचं पोस्टर किंवा हनुमानाचे भिंतीवर फोटो वगैरे अजिबात लावले जात नाही. तरी ते हनुमान देवाची पूजा न करता एका राक्षसाची, एका दैत्याची पूजा का करतात? एका दैत्याचं मंदिर इथे का आहे आणि का असेल मित्रांनो हनुमान नावाचा इथे इतका द्वेष? काय असेल हनुमान आणि दैत्य? तर या गावाला नावच एका दैत्यावरून पडलंय, एका राक्षसावरून पडलंय. या गावाचं नाव आहे निंबा दैत्य नांदूर. तर हेच रहस्य बघण्यासाठी किंवा उलगडण्यासाठी आम्ही अहिल्यानगर मध्ये जे निंबा दैत्य नांदूर गाव आहे, या गावामध्ये व्हिजिट मारतोय. तिथे गेल्यावर त्या लोकांशी चर्चा वगैरे करून या कहाणीचा उलगडा करूया. तर मित्रांनो, या गावामध्ये सुभाष देशमुख नावाचा डॉक्टर होता. यांच्याकडे गावातील तर पेशंट यायचे मित्रांनो, परंतु आजूबाजूच्या गावातील सुद्धा खूप सारे पेशंट यांच्या क्लिनिकमध्ये यायचे आणि खूप गर्दी असायची पेशंटची. परंतु ही गर्दी हळूहळू नंतर अचानक कमी व्हायला लागली. ही गर्दी कमी का होती हे डॉक्टरच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आणि त्याचं कारण असं होतं की डॉक्टरांनी आणलेली नवीन मारुती कार आणि नंतर डॉक्टरांनी ती कार विकून टाटा सुमो घेतली. मग हळूहळू परिस्थिती ती सुधारायला लागली आणि पेशंटची संख्या वाढायला लागली. तर अशी काही नियम आहे या गावात, या नियमाचं उल्लंघन केलं तर अशा बऱ्याचशा काही घटना या गावामध्ये घडलेल्या आहेत. या गावची यात्रा म्हणजे गुढीपाड्याला यात्रा असते. 2 दिवस कावडी वगैरे, मिरवणूक, छबिना. जे नोकरीसाठी गेले ते म्हणजे पूर्ण म्हणजे त्या दिवशी 2 दिवस गावात असते, गावात येणार यात्रेसाठी. मग त्यांचे कुठलं काम असो काय असो ते म्हणजे कॅन्सल करून ते यात्रेसाठी येणार. पुन्हा यात्रा भरती गुढीपाड्याला मोठी यात्रा असते. दिवाळी झाल्यानंतर 4-5 दिवसांनी म्हणजे मोठा सप्ताह असतो. ते 7 दिवस. 7 दिवस सप्ताह असतो. जसं गावात कीर्तन वगैरे होतं का? कीर्तन, हरिपाठ, रामायण, भागवत कथा, संध्याकाळी भजन, काकडा आरती, सगळं कार्यक्रम होते. 3ऱ्या शनिवारी देवाची एक मोठी महाआरती असते. प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी का? हा. त्या आरतीला सगळं म्हणजे पूर्ण गाव पण असतं. गाव असून म्हणजे शेजारी पाजारी गावची पण लोक आहेत. आमच्या गावामध्ये मारुती नाव कोणाचं ठेवत नाही, मारुती नावाची गाडी चालत नाही, मारुतीला कुठला ईद मान दिल्या जात नाही. कारण हा दैवत आमचं असल्यामुळं हे बक्षीस जयगिरी गाव दिलेलं आहे. आणि अशा काही घटना घडल्या का? समजा मारुती नावाची गाडी चालली इथं कंपनी घडले ना प्रकार. जर समजा मारुती नावाची गाडी आली तर त्या गाडीला बी समजा चालू व्हायला किंवा कायला एक पाठीमागे गाडी आली होती, मारुती नाव होतं त्याच्यावर, पण ती गाडी बंद पडली, ती चालूच व्हायना. चालू व्हायना नंतर मग त्या माणसाला आम्ही सल्ला दिला की बाबा ही गाडी तुमची चालू होत नाही ना, तर तुम्ही आमच्या देवाला माफी मागा. मग त्या आल्यानंतर नारळ आणलं, उदबत्ती लावली, नारळ फोड, माफी मागितली, ती गाडी चालू झाली, ते गेली. मारुती नाव किंवा हनुमान नाही, ते मारुती नाव आमच्या गावात जमतच नाही. जरी दुसरा पाहुणा जरी आला मारुती नावाचा तर डायरेक्ट आडनावानी बोलायचं त्याला. आडनावानी बोलायचं. आडनावानी. हा, मारुती उच्चार नावच घ्यायचं नाही. आणि मारुती कंपनीचं वाहन नाही, कुठलं मशनरी नाही, कुठला फोटो नाही, काहीच तुम्हाला गावात म्हणजे मारुतीचं काही सापडणार नाही. आणि असं काही एवढ्यात म्हणजे आता तुमच्या याच्यात असं झालं काही किंवा मारुतीचं असं वाहन आलं नाही किंवा त्याच्यासोबत काही झालं असं काही घटना? हा, गाडी बंद पडली होती. गाडी बंद पडली, शिवाच्या पुढे गेली गाडी आणि त्या कोणाला लगेच सेट मारला, ऑटोमॅटिक चालू झाली. नाही बंद म्हणजे इथं आली होती का गाडी डायरेक्ट? गाडी इथपर्यंत आली ना. पण जायच्या टायमाला चालू आहे ना. अच्छा, म्हणजे ते गाडी घेऊन इथं यात्रेला आले आणि जाताना ती गाडी चालू आहे ना, चालूच होत नाही. मग ती कशी नेली? त्या शेवगावपर्यंत ओढत नेली. शेवगावपर्यंत म्हणजे 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. अच्छा, 1 किलोमीटर गावाच्या बाहेर शिवापर्यंत.
मग ती गाडी तिथून पुढे ऑटोमॅटिक चालू चालू झाली. कुठलाही फिटर नाही, काही नाही, काही नाही फिटर नाही, काही नाही. एक दुसरं म्हणजे आमच्या समोरचा अनुभव आहे. म्हणजे सप्ताहाला जे शेवटच्या दिवशी हे असतं ना गावात दिंडी प्रदक्षिण, दिंडी प्रदक्षिण, त्या टायमाला म्हणजे ते भारुडाचा कार्यक्रम असतो. भारुड एकनाथ महाराजाचे ते भारुडाचं म्हणजे आपलं बैलाचं ते म्हणजे हे घेतलं होतं कधी, सोंग घेतलं ते सोंग घेतलं होतं. 2 म्हणजे असे मुलं उभं केले, माणसंच त्यांच्या खांद्यावर ठेवायचं ना, अशी उलटी उडी मारायची होती त्याला. त्यांनी जी उलटी उडी मारला गेला की जे बजरंग बली म्हणला की नीट मुंडकेवरच पाटला होता. उच्चार हनुमानाचा बजरंग बली. पण ते बाहेर गावचं होतं ना, पैठण साईडचं, ते नीट मुंडकेवर पडला. मग काय दवाखाने वगैरे केलं तर प्रत्येक सप्त्याला मग यायचा अभिषेक वगैरे. म्हणजे अजूनही बी पुरातन काळापासून चाललेली प्रथा चालू आहे. त्यानं आमच्या गावामध्ये बाहेरून आलेला जरी माणूस असला आणि त्याचं नाव बदलावं लागतं, जर नाही नाव बदललं तर तो कमीत कमी 6 महिन्याच्या आत वेडा होतो. म्हणजे आजही तो अनुभव आहे. जरी मारुती नावाचा माणूस तर गावात नाव ठेवत नाहीत, पण बाहेर गावचा जरी माणूस एखादा आमच्या गावात मध्ये आला आणि त्याला मारुती म्हणून जर नाव आपण 6 महिने हाका म्हणलं, 6 महिने तो सपशेल वेडा होतो. त्याचं नाव लगेच तुरीच बदलावं लागतं, नामकरण करून घ्यायचं, बदलून घ्यायचं, नाव बदलून घ्यायचं. असा आमच्या दैवाचा अनुभव आहे. शेतीच्या कामासाठी या गावामध्ये बाहेरून ट्रॅक्टर बोलवला जातो आणि शेतीचं काम चालू असतानाच मित्रांनो हा ट्रॅक्टर गाळामध्ये इतका अडकतो, म्हणजे खूप सारे प्रयत्न करून सुद्धा तो ट्रॅक्टर बाहेर निघत नाही. त्यावेळेस गावातील एका व्यक्तीचं लक्ष त्या ट्रॅक्टरवर लावलेल्या समोरच्या बाजूला हनुमानाच्या मूर्तीकडे जाते आणि ज्यावेळेस मित्रांनो ती हनुमानाची मूर्त रिस्पेक्टफुली ते लोक बाहेर काढतात, त्याच वेळेस तो ट्रॅक्टर सेफली गाळातून बाहेर निघतो. आणि हे झाड आहे हे आता तोडलंय का आधीपासून कसं? म्हणजे नाही, याला 1-1.5 वर्ष झालं असं. 1-1.5 वर्ष नाही, पूर्वीच्या या मंदिरा म्हणजे आधीपासून हे कोणालाच माहिती नाही का झालं. पिंपळाचं झाड होते पूर्ण पूर्वीच्या काळापासून. तिथं सार्वजनिक म्हणजे झोका राहायचं, वरती एक नारळ लावलेलं, दुसऱ्या फांद्या. ते का तोडले आता? हे वाढलं होतं ना, काही फांद्या वाढल्या. इथं कार्यक्रम असला तर फांदी पडू नये, मोडू नये, पुन्हा लोकांना त्रास होईना. म्हणजे बाकी देवांचे मंदिर आहे तुम्ही म्हणता ना इथे? नाही, बाकी सगळे मंदिर. इथं कोणकोणते मंदिर आहे आता पूर्ण गावात तुमच्या? कोणकोणते मंदिर आहे ह्या गावात? हे दैत्य महाराजाचं मंदिर, हे भोलेनाथचं महादेवाचं मंदिर, पाठीमागे शनी महाराजांचं मंदिर, पाठीमागे एक महालक्ष्मी आहे. गावाच्या इथं मध्ये जर गेलं तिथं पांडुरंगाचं आहे. गावाच्या चौकात जर गेलं तिथं गणपतीचं मंदिर आहे. अच्छा, म्हणजे बाकीचे मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर मंदिर नाही गावात. हे आपलं जे निंबा दैत्य हे सुद्धा म्हणजे रामभक्तच होते. दुसरीकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं मंदिर कुठं सापडणार नाही. कुठंच नाही. देवस्थान असं कुठं सापडणार नाही, फक्त इथंच निंबा इथंच. तर आतापर्यंत मी आणि गावकऱ्यांनी जे सांगितलं ते कदाचित तुम्हाला विचित्र वाटत असेल, पण इथल्या लोकांसाठी ही गोष्ट दैनंदिन वास्तव आहे. गावात एक नियम, एक अघोरी परंपरा आणि एक न बोललेला इतिहास आहे. पण प्रश्न अजूनही तसाच आहे, नेमकं असं का होतं? या गावात असं काय घडलं असेल की हनुमानाचं नाव इथे आजही घेतलं जात नाही, किंवा ठेवलंच तर जास्त दिवस टिकतही नाही? काय इथे हनुमान आणि निंबा दैत्य यांच्यात घनघोर युद्ध झालं असेल? की रामाचा भक्त असल्यामुळे निंबा दैत्यला काही वेगळाच आशीर्वाद मिळाला असेल? पण इथे एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही, हनुमान हे प्रभू श्रीरामाचे सर्वात प्रिय भक्त होते आणि रामाने हनुमानाला तुझं प्रत्येक गावात मंदिर असेल असा आशीर्वाद पण दिला होता. मग याच गावात असं काय घडलं असेल की ना मंदिर, ना गाव, ना प्रतिमा, हनुमानाचं काहीच टिकत नाही? हे सत्य जाणून घेण्यासाठी फक्त अफवा पुरेशा नव्हत्या, त्यासाठी मला भेटावं लागलं या गावातील पिढ्यानपिढ्या कथा ऐकत आलेल्या एका प्रतिष्ठित अनुभव व्यक्तीला, ज्यांनी या गावचं बालपणापासून आजपर्यंत बदलाव, परंपरा आणि गुपित जवळून पाहिलं आहे. ज्यांनी या परंपरेच्या कथा त्यांच्या आजोबांकडून, वडिलांकडून ऐकल्या आणि आजही त्या पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात. आणि त्यांचे नाव आहे कानिफनाथ तुकाराम वाघ. चला तर मग कानिफनाथ वाघ यांच्याकडून आपण जाणून घेऊया या गावाचं खरं सत्य, या गावातील हनुमान नाव न चालण्याचं खरं कारण, खरी कथा. आमचं जे दैवत आहे हे पुरातन काळीचं दैवत आहे आणि हे रामराज्यातलं. ज्या वेळेला सीतेला पळून नेलं रावणाने, त्या टायमाला ज्या वेळेला युद्ध झालं, त्या टायमाला काय झालं, रावणाने बिभीषणाला धमकी वगैरे दिली. त्या टायमाला मग बिभीषण इकडं रामाच्या बाजूने आले. मग रामाच्या बाजूने बिभीषण आल्यानंतर पुढं त्यांच्या संग त्यांचे 2 प्रधान आले होते बिभीषणासोबत. तर ते 2 प्रधान आले होते, ते त्या प्रधानाचं नाव होतं लिंबा दैत्य ह्या. आणि मग दुसरे एक प्रधान होते, तर मग ते दोघं पण आले,
पण ते पुढं चालून काय झालं, ते युद्ध वगैरे ते सगळं मिटलं. पुढं ते रामराज्य सगळं बिभीषणाला लंका देणं ते सगळ्या गोष्टी घडल्या. पण लंकेचं राज्य ज्या वेळेला बिभीषणाला दिलं त्या टायमाला त्यांच्या संघचा जो एक प्रधान होता ते संघ गेला. पण ही लिंबादैत्य नावाचा जो प्रधान होता तो इकडेच राहिला. आता तो प्रधान इकडे राहिल्यानंतर मग हे पूर्ण दंडकारण्य होतं. मग त्या ह्या दंडकारण्यामध्ये या ठिकाणी ह्या नांदूर गावामध्ये ते दैत्य रहिवाशी राहिला. इथं रहिवाशी झाल्यानंतर मग पुढं चालून काय झालं, ते पूर्ण रामाचं तिकडचं ती लंका बिभीषणाला देणं त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग अयोध्येला राम आले. अयोध्येला राम आल्यानंतर मग ते इतिहास असा झाला पुढं किंवा तिथं एक परीट होता. त्या पर्यटने असं नाव ठेवलं किंवा रामाला किंवा रावणाने सीता इतक्या एवढ्या दिवस पळून नेली आणि परत रामाने ही घरात घेतली. मग असं घेतल्यानंतर मग त्या पर्यटने असं काहीतरी टिंगल उटावाळी केल्यानंतर मग रामाच्या डोक्यात ते खटकलं. मग रामाने काय सांगितलं की भाई सीतेला कुठंतरी नेऊन सोडून द्या. मग ते लक्ष्मणाला सांगितलं. मग लक्ष्मणाने काय केलं, ते अयोध्येमधून सीतेला रथामध्ये बसवलं आणि थेट इथं घेऊन आले ह्या दंडकारण्यामध्ये. लक्ष्मण निघून गेले. म्हणजे हा परिसर पूर्ण ऋषींचा. इकडं 2-2.5 किलोमीटरवरच एक धुम्यगड, तिथं धुम्य ऋषी. त्याच्या पलीकडून एक भारद्वाडी म्हणून तिथं भारदस्त ऋषी आहे. गोळेगावला गौतम ऋषी. इकडं सप्त ऋषी ह्या समोर कोनुशीच्या पलीकडून. हा सगळं ऋषी मंडळ परिसरामध्ये. आणि मग या ठिकाणी ते आणि इथं दैत्य राहत होते नांदूरमध्ये. निंबा दैत्य इथं राहत होते ना. आणि मग तिथं आणून त्या सीतेला सोडलं आणि ते गेले लक्ष्मण निघून. तर मग त्या तलावामध्ये सीतेला आणून सोडलं. त्या तलावाच्या परिसरामध्ये सोड सीतेने रामाचा टाव फोडला. राम 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 असं म्हणून सीते मोठ्याने आरडायला लागली. तर सीते ज्या टायमाला आरडा करायला लागली त्या टायमाला तिथं आमचे दैत्य होते, निंबा दैत्य. हे राम भक्त होते, म्हणजे बिभीषणाचे प्रधान होते. मग हे लगेच धावले की बघ कोण रामाचा धावा करतय म्हणून ते तिकडे धावत गेले. तर त्यांना तिथं सीतामाई दिसल्या. सीतामाई दिसल्यानंतर मग येईन त्या ओळखल्या की किंवा ते लगेच त्यांचं दर्शन केलं. सीतामातेचं दैत्याने दर्शन घेतलं. आणि मग सीतामातेला काय सांगितलं दैत्यानी, जरी तुम्हाला लक्ष्मण भैया सोडून गेले असले तर मी आहे तुमचा सांभाळ करायला. आणि मग दैत्यानी ते सीतेमातेला आणलं, स्वतः त्यांचा सांभाळ केला. आणि सांभाळ केल्यानंतर ज्या वेळेला त्यांना ते दिवस वगैरे गेलेले होते ना त्या टायमाला मग ह्या दैत्यानी काय केलं, त्या सीतेला त्या काशी केदारेश्वर मध्ये नेऊन सोडलं. तिथं गौतम ऋषीचं आश्रम होतं. त्या गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये नेऊन सोडलं. आणि गौतम ऋषीला त्यांच्या मंडळीला काय सांगितलं दैत्यानी की आता ह्या आमच्या सीतेचा सांभाळ करा. आणि तिथं दैत्यानी त्यांना सोडलं. सीतामातेला तिथं दर्शन केलं सीतामातेचं. दैत्य परत नांदूरमध्ये आले. मग त्यांनी काय केलं, सीतेला भांडे बासणं ते आतापर्यंत अजून सुद्धा ते इतिहासामध्ये दगडी भांडे बासणं त्या ठिकाणी आहेत. तिथं सीतेची नाणी आहे. त्या ठिकाणी मोठे महादेवाचं पिंड आहे. आणि त्या ठिकाणी गौतम ऋषी राहत होती, गुंफा आहे. हे सगळं तिथं तो परिसरामध्ये आजही बघायला आहे. मग त्या गौतम ऋषीच्या मंडळीने सीतेचं बाळातपण केलं. आणि त्यांना ते 2 मुलं झाली. त्यांचं ठेवलं नाव लहू आणि अंकुश. लहानचं मोठं केले आणि त्यांना सगळी विद्या दिली गौतम ऋषींनी. पण पुढं काही दिवसांनी मग मोठा अयोध्येमध्ये यज्ञ ठरला. तर मग रामाने काय केलं की बा सगळ्या ठिकाणी आमंत्रण द्यायचं यज्ञाला या म्हणून रामाने घोडा सोडला. आता रामाने घोडा सोडला तर रामाचा घोडा ह्या दिशेने आला या दंडकारण्यामध्ये. तर मग हे लहू अंकुश जी मुलं होती तर हे फळं आणण्यासाठी आपल्या त्या जंगलामध्ये हिंडत होते ना. ते तो घोडा बघितला. घोडा बघितल्यानंतर त्या अंकुशने काय केलं, तो घोडा धरला. आणि मग ती घोडा धरला तर तिने लगेच ते लहू आला. त्या दोघांनी तो घोडा बांधून टाकला. बांधून टाकल्यानंतर मग ते रामाचं पाठीमागून सैन्य आलं. म्हणले कोणी घोडा बांधला बाय अरण्यामध्ये, रामाचा घोडा बांधला म्हणजे कोण पोर आहेत अशी. तर ह्या लहू अंकुशनी सांगितलं तुम्ही घोड्याला हात लावायचा नाही तर मग म्हणले युद्धाला तयार होतो तुम्ही. मग ते त्यांचं घनदाटी युद्ध सुरू झालं. तर मग जे काही रामाचं सैन्य होतं ते सैन्य माघारी पळून गेलं. पण हे काय घोडा दिला नाही. मग ते पाठीमागे गेले रामाकडं. म्हणले बा 2 मुलं येतं आणि त्यांनी घोडा बांधलाय आणि ते काय घोडा सोडित नाही. तर मग त्यांनी काय केलं, रामानी म्हणले लक्ष्मणाला आणि हनुमंताला या दोघाला पाठवलं. जातो मी ते घोडा सोडा. ते कोण पोर आहे ते त्यांना. आता हनुमंत फार बलंडी होता. त्याला वाटलं मी एवढं लंकेचं राज्य जिंकलंय आणि मग हे पोरं काय करणार आपल्या पुढं. म्हणून मग ते हनुमान आणि लक्ष्मण हे 2 जण आले. इथं आले या दंडकारण्यात आल्यानंतर जी सीतेला सोडलं होतं ती जागा लक्षात आली. ते कोणाच्या, लक्ष्मणाच्या. आता एवढे बलांडू पोरं मानल्यानंतर लक्ष्मणाच्या लक्षात आलं का ते रामाचेच पोरं आहेत म्हणून.
मग लक्ष्मण थंड झाले. मग लक्ष्मण लढू शकणार आणि नंतर मग हनुमंत काही दगड उचल त्यांच्या अंगावर टाक असे म्हणजे त्यांचं सुद्धा ते थोडस युद्ध झालं. पण लक्ष्मणाने त्या टायमाला हनुमंताला सांगितलं हे मुलं रामाचे काय त्यांनी ओळखलं. हा हे ओळखले म्हणले आता आपण दोघं गपचीप पडलो तर आपल्याला सीतेचं दर्शन होईल. मग काय केलं त्या ठिकाणी हनुमंत बी मेल्याचं रूप घेतलं आपले काहीतरी मूर्छानं खाली पडले. लक्ष्मण बी मूर्छानं पडले. मग आता त्यांनी काय केलं हे सगळं झाल्यानंतर मग घोडा लागले सोडायला. ते काय घोडा सोडून देत नव्हते. मग आता यांना काय करायचं होतं म्हणली जाली शेपटावलं माकड आपण सीतेला दाखायला नेऊ. मग काय केलं त्या हनुमंताच्या शेपटाला असा आडा टाकला लवणी चालेल वडीत आता लक्ष्मणाला लागले वडायला. लक्ष्मणाला मारला ते उठून उठले ते म्हणले मी चालवतो. आणि मग ते लक्ष्मण आणि हनुमान थेट सीतेच्या त्या आश्रमावर गेले त्या गौतम ऋषीच्या. गौतम ऋषींच्या आश्रमावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मग तिथं जाऊन बघत येतं ते सीतेचं दर्शन झालं. मग हनुमंत बी सीतेच्या पाया पडायला लागला आणि लक्ष्मण बी पडायला लागला. मग ते त्यांचं ते मेळ झाला. सगळा मेळ झाल्याच्या नंतर मग ते सीतेने ओळख केलं. मग म्हणले आता रामाला बोलून घ्यावं लागेल. हे म्हणले पोरं म्हणले आम्ही काय तुमच्या म्हणण्याने येणार नाही. ते तुमचा कोणचा राम आहे त्याला घ्या म्हणले बोलून इकडं लढाईसाठी. मग ते लढाईसाठी रामाला बोलून घेतलं. राम आल्यानंतर मग रामाचं ह्या पोरायचं युद्ध. पण आता पोरं म्हणत युद्ध करायचं राम युद्ध करत नसं. मग त्यांचं सोळं युद्ध व्हायला लागल्यानंतर मग ते सीता मातेने समज घातली रामाला त्या पोराला. मग त्यांची एकत्र सगळं कुटुंब एकत्र झालं. पण आता ती सारा मेळ झाल्याच्या नंतर मग त्यांना अयोध्येला जायचं तर पण मग सीते मातेच्या लक्षात आलं काशी केसरेश्वर मधला जो घडलेला इतिहास हे सगळा इतिहास झाल्यानंतर ज्यावेळेला अयोध्येला जायचं त्या टायमाला सीतेच्या लक्षात आलं. आणि लक्ष्मणाला यांना खरे माझे ज्या माणसाचे उपकार आहेत किंवा ज्या दैत्याचे उपकार आहेत निंबा दैत्याचे त्याला आपण काहीच दिलं नाही. आणि मग त्या काशी केसरेश्वर वरून सीतामाई राम लक्ष्मण आणि हनुमान हे चौघजण आल्यानंतर दैत्याची भेट घेतली येऊन. आणि दैत्याला विचारलं आता तुमची काही अपेक्षा असेल ते सांगा. सीतामातेने सांगितलं रामाला की यांनी माझ्यावर लय घनिष्ठ उपकार केलेले आहेत हे जे मागते ते द्या. मग दैत्याला सांगितलं तुमची काय अपेक्षा मागा. तर ते म्हणले हे आम्हाला एवढं गाव बक्षीस द्या. आणि मग ते रामाने आणि सीतेने लक्ष्मणाने हनुमंताने मिळून हे गाव दिलेलं आहे. ह्या गावची जागिरी. त्या टायमाला रामाने सांगितलं की हनुमंताला तुम्हाला सर्व परिसरात तुमचं नाव राहील पण ह्या शिवाच्या आत तुम्ही यायचं नाही. हे गाव एवढं दैत्याला दान दिलेलं म्हणून इथे हनुमंताचं नाव नाही. नवरदेव पारणे आला तरी ह्या लिंबा दैत्यालाच येतो. म्हणजे जेवढे मारुतीचे जी समजा मान होता तो सगळा मान दैत्याला श्रीरामाने दिलेला आहे ना आणि सीतेने दिलेला आहे. आमचा दैत्य असा आहे राम भक्त असल्यामुळे त्याला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. तो आपलं काही मांसाहार करत नाही. म्हणजे पुरणपोळी दैत्य असेल तरी ते पुरणपोळी खातो कारण राम भक्त असल्यामुळं तो माळकरी आहे. जर कुणी माणूस आला बाहेरून आणि त्यांनी जर विश्वासाने एखादी गोष्ट जर देवाला मागितली तर ती 101% त्यांचा पूर्ण होतो. श्रद्धेला म्हणजे पूर्ण करणार म्हणजे जागृत दैवत आहे. म्हणायला आपण दैत्य म्हणतो पण तो राम भक्त असल्यामुळं त्यांनी सीतेची बी पाहिजे तेवढी सेवा केलेली आहे. आणि आजही ते दैवत चांगलंच पावते असं दैवत आहे. ही अशी देवाची जागा आहे ज्याच्या नावात दैत्य हा शब्द असला तरी मन मात्र देवासारखं करुणामय आहे. इथे कोणत्याही जनावराचा बळी दिला जात नाही. निम्मा दैत्याला अर्पण केला जातो तो फक्त पुरणपोळीचा नैवेद्य. या गावातील कित्येक तरुण आर्मीमध्ये भरती होतात. काही नोकरीसाठी देशभर पसरतात पण ते कुठेही गेले तरी त्यांच्या खिशात असतो निम्मा दैत्य देवाचा फोटो आणि मनात त्यांच्यावरील अखंड श्रद्धा. फक्त गावकरीच नाही तर दूरदूरवरून इथे भक्त येतात नवस बोलतात आणि हा देव त्या मनोकामना त्यांच्या पूर्ण करून देतो. कारण हे देवस्थान जागृत शक्तिशाली आशीर्वाद देणारे आहे. कानिफनाथ वाघ यांनी सांगितलेली कथा कदाचित तुम्हाला जुनी गोष्ट वाटेल, कदाचित अंधश्रद्धा वाटेल किंवा कदाचित एक इतिहास ज्याचं उत्तर आजही कुणाकडे नाही. या गावात हनुमानाचं नाव का टिकत नाही, मारुती नाव घेतलं तर लोकांना त्रास का होतो, मंदिर का उभं राहत नाही याचं नक्की उत्तर कदाचित कुणालाच ठाऊक नाही. पण एक गोष्ट मात्र खरी, या गावातल्या लोकांच्या मनात या कथेबद्दल एक अद्भुत आदर आहे, भीती आहे आणि श्रद्धा आहे. कथा खरी असो किंवा लोकांची परंपरा पण इथल्या प्रत्येकाच्या नजरेत ही गोष्ट आजही जिवंत आहे. आणि कधी कधी कथा त्याच वेळी खरी ठरतात जेव्हा लोक त्यांना पिढ्याने पिढ्या जपतात. माझ्या प्रवासात मी खूप ठिकाणी गेलोय पण हे गाव नांदूर निम्मा दैत्य याची कथा मनात खोलवर बसली. तुम्हाला काय वाटतं, ही गोष्ट एक मिथक आहे की एक गूढ इतिहास आहे जो अजूनही उलगडायचा बाकी आहे? प्रत्येक गावात एक कथा असतेच पण काही गावात कथा जिवंत असतात. मी असेच काही वेगवेगळ्या गावातील आजही जिवंत असलेल्या कथा तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुमच्या गावातही अशा एखाद्या जिवंत कथा असतील तर नक्की कमेंट करा, मी त्या हाताळण्याचा नक्की प्रयत्न करेन. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर अशाच आणखी प्रवासासाठी माझ्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जोडून राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.